अन्न व औषध प्रशासनाने शहरात धडक कारवाई करत 1.25 लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि मावा जप्त केला असून 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने शहरात धडक कारवाई करत 1.25 लाख रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि मावा जप्त केला आहे। 25 ते 29 मे दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 6 ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाईत एकूण 1,21,372 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 50,000 रुपये किमतीच्या वाहनाचाही समावेश आहे। तसेच 5 आस्थापना सील करण्यात आल्या असून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही विशेष मोहीम राबविण्यात आली। पुणे विभागाचे सहआयुक्त भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली। याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले की प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विक्री विरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे।